स्टुडंट्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 8वी विषय इंग्रजी या पुस्तकामध्ये आपण पहिल्या कवितेवरती आज चर्चा करणार आहोत. युनिट नंबर 1.1 बी द बेस्ट. बघा, युनिट नंबर 1 and सब युनिट नंबर 1.1 बी द बेस्ट. बी द बेस्ट म्हणजे काय? म्हणजे ज्याच्यामध्ये आहात तुम्ही आणि तुम्ही जे पण आहात त्याच्यामधलं सर्वात उत्कृष्ट बनण्याचा प्रयत्न करा. आता याच्यावरती वाल्मिकी ॲक्टिव्हिटी चिटचॅट आपण संपवलेला आहे, चर्चा आपण केलेली आहे. आज आपण ॲक्च्युअल कवितेला सुरुवात करणार आहोत. बी द बेस्ट ही कविता आपण आज पाहणार आहोत. पान नंबर 3 वरती तुम्ही पाहायचं आहे. मी पहिल्यांदा कविता वाचतो, त्या कवितेचं परत आपण स्पष्टीकरण बघूया आणि पुढे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची. त्यामुळे काळजीपूर्वक ऐका आणि काळजीपूर्वक समजून घ्या. बघा, पान नंबर 3, बी द बेस्ट. इफ यू कांट बी ए पाइन on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. If you can't be a bush, be a bit of grass and some highway happier make. If you are musky, then just be a bass, but the liveliest bass in the lake. We can't all be captains, we have got to be crew. There is something for all of us here. There is a big work to do and there is lesser to do, and the task you must do is the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. डगलस मॅलॉक यांनी लिहिलेली ही कविता आपण पाहतोय. बघूया कवी काय सांगतोय. इफ यू कांट बी a pine on the top of the hill, be a scrub in the valley. बघा काय सांगितलं. if you can't be a pine. pine काय? it is the name of a tree, right? पाईनची झाडं आपण बघतो बघा, उंच टेकडीवरती आलेली अशी सरळ गेलेली झाडं असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर जम्मू काश्मीर अशा ठिकाणचं जर चित्र एखादं पाहिलं तर असं उंच झाड गेलेलं असतं बघा, ना त्याला अशा आडव्या फांद्या असतात आणि छत्रीसारखं ते झाड दिसत असतं. त्याला पाईनचं झाड म्हणतो. हे काय की एका झाडाचं नाव आहे. इफ यू कांट बी ए पाईन. जर तुम्ही पाईनच्या झाडासारखं कुठं असतं हा ऑन द टॉप ऑफ द हिल, टेकडीवरती, डोंगरावरती, डोंगराच्या शिखरावरती तो आलेला असतो आणि तो पण सरळ गेलेला असतो. छत्रीसारखं हा झाड असतं, हे झाड असतं. इफ यू कांट बी ए पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल. तुम्हाला जरी टेकडीवरचं पाईनचं झाड नाही होता आलं तरी बी ए स्क्रब इन द व्हॅली. तरी तुम्ही काय करा, एखादी व्हॅली जी आहे किंवा एखादी दरी जी आहे त्या दारातलं एखादं झुडूप जरी झाड तुम्ही. स्क्रब म्हणजे काय? राईट डाउन दिस वर्ड स्क्रब. स्क्रब इट इज an area covered with a small low plants. की छोट्या गवतांनी, छोट्या झुडपांनी जो भाग, जमिनीचा जो भाग वेढलेला असतो त्याला स्क्रब म्हणतो. म्हणजे जमिनीच्या छोट्याशा भागावरती छोटंसं झुडूप आलेलं असतं, आहे की नाही. लो प्लॅन्ट्स, कमी उंचीचं जे झाड आलेलं असतं त्याला स्क्रब म्हणूया आपण. म्हणजे आपल्याला आपण पाईनसारखे उंच जरी नसलो, आपण जरी स्क्रब असलो, झाडाची उंची आपण छोटी जरी असली आणि आपला एरिया जास्त नसला कव्हर केलेला आणि आपली ठिकाण जरी टेकडी नसला, आपण जरी दरीमध्ये आपला जन्म झालेला असेल तरी सुद्धा कवी काय सांगतोय, बी द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील. रील म्हणजे
राईट डाउन दिस वर्ड ऑल्सो. रीड नवीन शब्द आपल्यासाठी RILL. रीड इट इज अ स्ट्रीम. स्ट्रीम प्रवाह, पाण्याचा छोटा प्रवाह असतो किंवा त्याला नाला वगैरे म्हणतो आपण. तर त्या नाल्यामध्ये जरी असलो आपण तरी बी ए बुश इफ यू कांट बी ए ट्री. मग जरी तुम्ही छोटंसं जरी झुडूप असला तरी एखाद्या नाल्यामध्ये झुडूप असलेलं सुद्धा तुम्ही चांगला आहे. बी ए बुश इफ यू कांट बी ए ट्री. जर आपल्याला झाड होता नाही आलं तरी आपण किमान बुश तरी व्हावं किंवा किमान आपण एखादं झुडूप तरी व्हावं. इफ यू कांट बी ए बुश बी ए बिट ऑफ ग्रास. जर आपल्याला एखादं झुडूप नाही होता आलं तरी किमान आपण गवतासारखं, गवत छोटा असतं आहे की नाही, बुश थोडंसं मोठं. बघा झाड एकदम मोठं, स्क्रब त्याच्यापेक्षा उंचीने कमी असलेली वनस्पती, आणि ग्रास बुश त्याच्यापेक्षा एक छोटं, आणि ग्रास आणखीन त्याच्यापेक्षा छोटं. अँड सम हायवे हॅपियर मे. म्हणजे जर तुम्हाला झुडूप होता नाही आलं, झुडपाएवढं मोठं नाही होता आलं, ठीक आहे, तुम्ही ग्रास सारखे आहात, म्हणजे गवतासारखे आहात. अँड समवन हायवे हॅपियर मे. पण जरी तुम्ही गवत असला तरी मोठ्या लांब अशा रस्त्यावरती चालत असताना, म्हणजे मोठा मार्गक्रमण आपण मोठा रस्ता चालत असताना किंवा लांब असा रस्ता चालत असताना थोडंसं गवत जरी दिसलं तरी माणसाला आनंद देऊन जातं. अशा प्रकारे आनंद देणारं गवत सुद्धा तुम्ही होऊ शकता. इफ यू आर ए मस्की देन जस्ट बी ए बास. आणि जर तुम्ही आता हे मस्की आणि बास हे दोन माशांची नाव आहे. मस्की अँड बास ही वेगवेगळी मासे आहेत. तर मस्की जरी आपल्याला नाही होता आलं आणि आपण बास जरी असलो तरी बट द लार्जेस्ट बास इन द लेक. पण त्या बासमध्ये, त्या ज्या माशांमध्ये आपण आहोत, जो आपला पिंड आहे, त्या पिंडामध्ये सुद्धा तुम्ही काय करायचे की त्यातल्या त्यात तुम्ही जिवंतपणा आणायचा आहे, जिवंत असं दिसायचं. वी कांट ऑल द कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रू. देर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. वी कांट ऑल बी कॅप्टन्स. आता सर्वजणच, आता जहाज असतं, एक जहाज आहे ना, जहाजाला जो चालवत असतो तो कॅप्टन मुख्य असतो, जो मुख्य असतो त्याला कॅप्टन म्हणतो आपण. देन वी कांट बी ए कॅप्टन, वी हॅव गॉट टू बी ए क्रू. म्हणजे आपण सगळ्यांनाच काही कॅप्टन पद मिळतं का नाही, मग आणि फक्त कॅप्टनमुळे जहाज चालतं का नाही, त्या ठिकाणी त्या जहाजावरती काम करणारे शेकडो कर्मचारी असतात आहे की नाही. प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी ही सांभाळून दिलेली असते. प्रत्येकाला ती जबाबदारी जी आहे ती पाळायची असते, ते काम करायचं असतं, दिलेलं काम सगळ्यांना करायचं असतं. आणि त्याचा एकच कॅप्टन असतो, बाकीचे सगळे क्रू मेंबर्स असतात. त्यांना जरी महत्त्व कमी असलं तरी क्रू मेंबर शिवाय कॅप्टन एकटा जहाज चालवू शकत नाही. तर सगळ्यांना या ठिकाणी सांगितले की सगळे काही कॅप्टन होणार नाहीत, तर आपल्याला क्रू मेंबर म्हणून जरी आपल्याला काम करता आलं तरी देर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. पण सगळ्यांना काम आहे आणि सगळ्यांनी आपापलं काम जे आहे काळजीपूर्वक जबाबदारीने केलं पाहिजे. देर इज अ बिग वर्क टू डू अँड देर इज अ लेसर टू डू. म्हणजे मोठ्या माणसासाठी मोठं काम करायचं आहे, छोट्या माणसासाठी छोटं काम करायचं आहे. अँड टास्क यू मस्ट डू इज द नियर. आणि पण सगळ्यांना आपल्या जवळ जे काम आहे, आपल्याला जे दिलेलं काम आहे ते मात्र प्रामाणिकपणे आणि जबाबदारीनं केलंच पाहिजे. मग ते काम छोटं असू दे किंवा ते काम मोठं असू दे, ते आपल्याला जबाबदारीनं केलं पाहिजे. म्हणजे तेवढ्याच जबाबदारीने केलं पाहिजे. आपापल्याला दिलेलं काम, आपापल्याला दिलेली जबाबदारी ही आपण तेवढ्याच प्रामाणिकपणे निभावली पाहिजे, असा याचा अर्थ आहे. पुढचं साधं बघूया. इफ यू कांट बी ए हायवे देन जस्ट बी ए ट्रेन. इफ यू कांट बी ए सन बी ए स्टार. इफ यू कांट बी ए हायवे देन जस्ट बी ए ट्रेन. ट्रेन, what is the meaning of this word? Train, a narrow path. A narrow path. और छोटा रास्ता. ट्रेन म्हणजे छोटा रस्ता. आता या ठिकाणी सांगितलं की इफ यू कांट बी हायवे, जरी तुम्ही मोठा रुंद रस्ता होऊ शकला नाही तरी देन जस्ट बी ट्रेन. आणि तुम्ही छोटा रस्ता बनवा, छोटासा मार्ग बनवा. इफ यू कांट बी द सन बी ए स्टार. जर तुम्हाला सूर्य बांधता नाही आलं, सूर्य इतकं मोठं नाही होता आलं, तर किमान स्टार इतकं मोठं व्हा. म्हणजे
चांदण्या इतकं तरी मोठं व्हा. म्हणजे सगळ्यांनी सूर्य इतकं मोठं होण्याची काही गरज नाही. आपण चांदणे जरी असलो तरी पुष्कळ झालं. इट इजंट बाय साईज दॅट यू विल ऑर यू फेल बट द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. म्हणजे तुमची साईज या ठिकाणी मॅटर करत नाही किंवा तुम्ही कुठलं काम करता हे मॅटर करत नाही, यातनं काही फरक पडत नाही. पण जे काम तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही किती व्यवस्थितपणे करता याच्यावरती तुमची किंमत ठरणार आहे. साईजवरती किंवा आकारावरती तुमचं काम ठरणार नाही. जरी तुम्ही सूर्य असला तरी सूर्याला सुद्धा फक्त आकार मोठा आहे त्याच्यामुळे त्याला महत्त्व नाही, तर त्यानं प्रकाश द्यायचं काम त्याचं प्रामाणिकपणे केलं पाहिजे. हे त्याचं काम आहे. त्यानंतर तेवढंच महत्त्वाचं आहे की स्टारची काम म्हणजे चालण्याचं जे काम आहे त्याला रात्रीचं थोडंसं चाकाकी देण्याचं काम जे आहे, त्यावेळेस सूर्य नसतो त्यावेळेस चालण्याचं काम असतं, बरोबर. पण चालण्याने सुद्धा प्रकाश देण्याचं दोघांचंही काम आहे, हे की नाही. तर चालण्याने आपलं काम प्रामाणिकपणे करावं, सूर्याने आपलं काम प्रामाणिकपणे करावं. साईज मोठी असल्यामुळं ह्यांना वेगवेगळं महत्त्व देता येणार नाही. महत्त्व कशाला देता येईल की कोण आपलं काम किती व्यवस्थितपणे करतायत यालाच आपल्याला महत्त्व देता येईल. म्हणजे या ठिकाणी सांगितलं की तुम्ही काय पण व्हा, म्हणजे उंच झाड व्हा, मध्यम उंचीचं झाड व्हा, कमी उंचीचं झाड व्हा किंवा गवत व्हा. ज्या ठिकाणी तुम्हाला जन्माला निसर्गानं घातलेलं आहे ते काम तुम्ही प्रामाणिकपणे करा. तुमच्या असण्यामध्ये जिवंतपणा असू द्या, बरोबर. आणि तुम्ही जे काम करताय ते प्रामाणिकपणे करा. छोटं मोठं काही नसतं आणि सगळ्यांनाच कॅप्टन होता येत नाही. आपण क्रू मेंबर जरी असलो तरी क्रू मेंबरला दिलेली जबाबदारी ही प्रत्येकानं पार पाडली पाहिजे. फक्त कॅप्टनच महत्त्वाचा नसतो, तर त्या जहाजावरती काम करणारा प्रत्येक कर्मचारी हा महत्त्वाचा असतो. पण त्यांनी आपापली जबाबदारी काम हे प्रामाणिकपणे आणि मन लावून केलं पाहिजे. जर तुम्हाला मोठा रस्ता होता नाही आला ठीक आहे, छोटा रस्ता व्हा, पण सूर्य नाही होता आलं छोटी चांदणी व्हा. पण ह्याचं काय कामामध्ये काय मोठं छोटं साईज वगैरे वरती ठरवलेलं नसतं. काम हे सगळे महत्त्वाचे असतात आणि काम हे छोटं मोठं किंवा चांगलं वाईट हे असू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला आलेलं जे वाटायला काम आहे ते आपण चांगल्या पद्धतीनं करावं. म्हणजे बी द बेस्ट. सगळ्यात मध्ये जिथं आपण काम करू तिथं आपण बेस्ट असावं, तिथं आपण उत्कृष्ट असावं, अशा प्रकारे कवीचं या ठिकाणी सांगणार. तर हे आपण बघितलं, पाठ बघितला, सॉरी आपण कविता बघितली. याच्यावरती प्रश्न आपल्याला असे आहेत की व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन ए पाईन ट्री अँड अ स्क्रब. पाईनच्या झाडामध्ये आणि स्क्रबमध्ये त्याच्यापेक्षा लहान असलेल्या झाडामध्ये काय फरक आहे. दुसरा प्रश्न आपल्याला असा विचारला की व्हॉट डू पीपल लाईक टू सी अलॉंग द हायवे. म्हणजे लांब मोठा रस्ता चालत असताना, लांबचा पल्ला गाठत असताना लोकांना काय बघितल्यानंतर आनंद होतो. आणि तिसरा प्रश्न विचारलेला आहे व्हॉट इज द मेसेज गिव्हन ॲट द एंड. किंवा कवितेच्या शेवटी आपल्याला काय मेसेज दिलेला आहे, काय संदेश दिलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर ह्या 3 प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा किंवा आपण उद्याच्या तासाला याच्यावरती वर्कशॉप दिलेला आहे, त्या वर्कशॉपवरती चर्चा करूया. ओके, विल स्टॉप हिअर. हे शब्द लिहा, त्याचे मराठीमध्ये अर्थ डिक्शनरीमधून शोधा, त्याचे अर्थ लिहा, त्याचा फोटो काढून आणि या तिन्ही प्रश्नांची उत्तर लिहून मला आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती सेंड करा. ओके, विल स्टॉप हिअर. धन्यवाद, थँक्यू.